कुडसावरे या दोन टीम मध्ये एक भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. हॅलो, तर नक्कीच जाऊया मॅच मध्ये. आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा देऊन या मॅचला सुरुवात करतोय. पहिला बॉल इथे आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय खराब. खरं तर दोन बिग हिटर फलंदाज कुडसावरे क्रिकेट संघाकडून पाहायला मिळत्या. अशोक आणि मनोहर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाज टॅक वरती पाहायला मिळतोय जुमापटी क्रिकेट संघाकडनं. हेमंत यावेळी दुसरा बॉल आणि ते मोठी विकेट जाईल का? आणि नाही, कॉलिंग महत्वाची होती. दोन क्षेत्रक्षणामध्ये झालेली ती चुकी. खरं तर विचार केला तर झाली थोडीशी चुकी. कॉलिंग महत्वाची होती. कदाचित एका खेळाडूने जरी कॅच प्रयत्न पकडण्याचा प्रयत्न केला असता तर होत असती, परंतु कॉलिंग अजिबात पाहायला मिळाली नाहीये तिथे. एक दोन धाबा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथे या वेळेस देखील मोठा फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. कुडसावरी क्रिकेट संघाचा ब्रँड षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळत्या. तर मित्रांनो, विचार केला तर आज या स्पर्धेचा चौथा दिवस पाहायला मिळतोय आणि चौथ्या दिवसामध्ये देखील भरपूर चांगले संघ पाहायला मिळतील. जबरदस्त मॅचेस पाहायला मिळत्या. खरं तर मित्रांनो, 4 दिवस झाले या स्पर्धेला. यस, फलंदाजी करणाऱ्या टीमला 2 बॉलची पॅलेंटी असेल आणि इथून पुढे जर अजून 2 बॉल फेकले तर इथे पहिलं षटक संपलं जाईल. यावेळेस अजून एक खरा बॉल पाहायला मिळतोय. आला, इट इज वाईट. बघा, या ओव्हरमध्ये कधीचाच विचार केला तर जुमापटी क्रिकेट संघाने 4 बॉल फेकायचे. 4 बॉल मध्ये जितक्या धावा खर्च कमी करता येतील तितक्या कराव्या लागतील. कारण विचार केला तर कुडसावरे क्रिकेट संघाचा विचार केला तर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. बॉल थांबणार नाही. अजून एक येतोय बिग हिट षटकार. भास्कर कोंडाले दादाखंड मात्र लगेच इथे फलंदाज आपण पाहू शकाला. मनोहर साठी इथं 100 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. आमच्यापर्यंत जबा आहेत. धन्यवाद मनोहर कोंडावले सर. अगदी चांगलं पारितोषिक पाहायला मिळतं. यावेळेस अजून एक खरा बॉल पाहायला मिळतोय. बघा, 4 बॉल फेकायचे आतापर्यंत. जर विचार केला तर बॉल फेकले असतील तर ते 6. 4 बॉल फेकायचे, 16 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरमधील. कारण विचार केला तर कुडसावरे क्रिकेट संघाला मात्र 2 बॉलची पॅलेंटी इथे पाहायला मिळते. आणि त्या पॅलेंटीचा मात्र पूर्णपणे फायदा घेत असताना कुडसावरे क्रिकेट संघ पाहायला मिळतोय. 16 धाबा धाव फलकावरती. लेट येतो त्याला मात्र पॅलेंटी दिली जाते. मित्रांनो, असं नाही का आजच तुम्हाला दिले, प्रत्येक दिवसामध्ये पॅलेंटी दिले गेले आहेत. यावेळेस अजून एक खरा बॉल पाहायला मिळतोय. बघा, बॅक टू बॅक वाईट येतात, बॅक टू बॅक षटकार देखील येतात. म्हणजे खराब रणनीती पाहायला मिळते. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल या शंकाडाय्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. यावेळेस अजून एक खरा बॉल. बघा, 4 बॉल फेकायचे होते. तिथून जर आता पाहायला गेलं तर फेकले असतील ते बॉल. म्हणजे 8 बॉल आतापर्यंत फेकलेत. 5 वाईट फेकलेत या मॅच मध्ये. 2 आले षटकार आणि तिथून विचार केला तर एक आला, एक सिंगल आलाय. इथे मिस टायमिंग स्टॉक झालाय
आणि इथे मोठी विकेट राहिया. आता कालच्या दिवसामध्ये जे घडलं होतं तेच देखील आज पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये आलाय चौकार आणि इथे ओव्हर संपली पहिली आणि धाबाधाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 22 धाबाधाव फलकावरती. विचार केला तर 4 बॉल मध्ये खरं तर 22 धाबा खर्च केल्यात. कालच्या दिवसामध्ये जो शेवटच्या बॉल मध्ये कॅच कॅरी करायची होती ती कॅरी करता आले नाही. आणि क्षेत्रक्षण हे जाणून बुजून तो चौकार सोडला की काय की जा तू चौकार थांबू नका. कालच्या दिवसामध्ये देखील ते समीकरण पाहायला मिळालं होतं. आणि आज जर कुठे विचार केला तर आज या स्पर्धेचा चौथा दिवस पाहायला मिळतो. 6 दिवसाची ही स्पर्धा भरपूर चांगली मोठी स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळते प्रत्येक वर्षामध्ये. यावेळेस आता पाहायला गेले तर इथे मोठी विकेट राज्याने पहिली सफलता मिळवल्या. खरं तर फलंदाज बाद होईल. अशोक बॅक टू द आउट. रवीर फलंदाज योगेशला पाहतोय बैतराच्या आतमध्ये. खरं तर मित्रांनो ही मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल. खडकीचं भास्कर मोंडाले यांच्याकडनं देखील अजून 100 रुपयाचं कॅश प्राईज झालं इथे मनोहरसाठी. खरं तर विचार केला तर 200 रुपयाचं इथे कॅश प्राईज पाहायला मिळते. खरं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 2 षटकाराचे 200 रुपये इथे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. इथे चांगला फटका शत्रुक्षण देखील कबाडीचं पाहायला मिळत्या आणि या बॉलवरती धाव घेतली जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सकाळच्या 17 मध्ये हे मॅच चांगली रंगत पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल या शंका नाहीया. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय आणि तिथे क्षेत्रक्षक आलाय दूरवर्ण परंतु या बॉलवरती घेतली जाईल एक सिंगल धाव करणं. खरं तर विचार केला तर मनोहरला ठाऊक आहे आता स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. धाबा थोड्याशा कमी आल्यात. 4 बॉल झालेत 3 सिंगल आल्यात एक मोठी विकेट आणि त्याच्यानंतर विचार केला तर 25 धावा फलकावरती. खरा बॉल आणि खरा बॉल वरती मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. ही मोठी विकेट खरं तर विचार केला तर कुडसावरे क्रिकेट संघाची पाहायला मिळते. मनोहरच्या बॅट्समन पुन्हा एकदा आलाय बिग हिट षटकार. यावेळी सगळा बॉल आणि 13 धावची विकेट मिळेल का. राय्या 2 फलंदाज सुखरूपी जागे आपले पोहोचले गेलेत आणि ते षटक संपले. दुसरा आणि 2 ओव्हर नंतर धाव फलकावरती जाऊन पोहोचल्या तब्बल 32 धाव फलकावरती.
वरती पाहायला मिळतो. खरं तर 32 बनल्यात 2 ओव्हरमध्ये. इथून पुढे जर विचार केला तर मनोहरची मोठी विकेट असेल. 7 बॉलमध्ये 24 धावेवरती नाबादी पारी पाहायला मिळत्या. भरपूर चांगले मॅच आज खरं तर पाहायला मिळतील. आज दुसरी मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर टप्पालवाडी वडापडात खुळा जांभूळवाडी या दोन टीममध्ये एक भरपूर चांगली मॅच भरपूर चांगली लढत पाहायला मिळेल. परंतु ही मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे उचलणार फेकणार तो पण इथं धाव इथे घेतली जाईल. या बॉलवरती एक सिंगल धाव. 33 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर विचार केला तर पहिल्या 4 बॉलमध्ये ज्या धावा खर्च केला झुमापटी क्रिकेट संघाने ती खराब गोलंदाजी पाहायला मिळाली होती. यावेळेस अजून एक वाईट बॉल पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा मित्रांनो पाहायला गेलं तर 4था दिवस आणि 6 दिवसाची ही स्पर्धा अतिशय चांगली पाहायला मिळते. या शंकाने प्रत्येक वर्षामध्ये आपण पाहिल्या ही मोठी स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेस बिग हिट करण्याचा होता. संपर्क अजिबात होत नाहीये तिथे. आला अजून एक चांगला बॉल. खरं तर मित्रांनो विचार केला तर 4 दिवसामध्ये देखील जगभरात ही स्पर्धा ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं गेलं. ब्रदर्स लाईव्ह इन्व्हेट यांच्या माध्यमातून त्याचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत आपण करूया. त्याचप्रमाणे हरिदोरे सर असतील पंचाच्या भूमिकेमध्ये, अनिल पादीर सर असतील पंचाच्या भूमिकेमध्ये. खरं तर सातत्याने त्यांची भरपूर सपोर्ट पाहायला मिळतं या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये. आणि त्यांचंही करूया जय वाघोबा क्रिकेट संघ गिर्यावाडी या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. या मॅचमध्ये जिथे मॅच भरपूर रंगात पाहायला मिळते. पहिल्या डावामध्ये धावा किती बढवल्या जातील. 35 बढल्यात. एक देखील विकेट देखील इथे पाहायला मिळतोय. आणि इथून जर विचार केला तर धाव आली नाही या बॉलवरती. चांगल्या बॉलिंग पाहायला मिळत्या. खरं तर मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल. युवराज गोलंदाज टॅकवरती 3 बॉल फेकलेत. इथे मिस टायमिंग झालाय आहे. एसटी रेषेक स्वतः बॉल खाली आणि यावेळेस चुकी केली जाणार नाही. या फलंदाज अजून एक होईल बाद. बॅक टू डग आउट कुडसावरे क्रिकेट संघाचा ठोकणीच्या. जाऊया मॅच मध्ये 35 धावा फलकावरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. यावेळेस फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं होतं परी थोडा. इथे आला ईडीच वाईट. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळेल. 36 बनल्यात इथे. अजून तिसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. यात शंका नाही. इथे चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक आहे रंजन चुकी करणार नाही. आणि इथे मात्र अजून एक फलंदाज तिसरा बाद होऊ शकेल कुडसावरे क्रिकेट संघाचा टोकडीच्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. गोलंदाजी देखील भरपूर चांगली पाहायला मिळते. इथे चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक अजून आहे तिथे रंजनला पाहतोय.
मागच्या बॉलवरती भरपूर चांगली कॅच कॅरी केली आणि या इथून पुढे जर विचार केला तर इथे षटक संपलंय तिसरं आणि धाबा फलकावरती 37 धाबा. या ओव्हरमध्ये धाबा थोड्याशा कमी पाहायला मिळाल्या. भरपूर चांगली पाहायला मिळेल. नांदखुळा जाबुडवाडी त्याला फाईट केली जाईल. टप्पालवाडी या दोन टीम मध्ये दोन बिगत संघ एकमेकाच्या विरोधात पाहायला मिळतील या मॅच मध्ये. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप किक शोधून काढलाय तिथे क्षेत्रक्षक आलाय दूरवर्णापर्यंत जाळे तिथे सुकी आणि बॉल थांबणार नाही. या बॉल निघून चाललाय सीमा पार येतोय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतो. बघा तिथे कॉलिंग देखील करणं महत्वाचं होतं. कदाचित एक धाव होऊ शकले असते तिथे दोन जरी गेल्या तरी फरक पडू शकला नसता. इथे जुमापटी क्रिकेट संघाला पर्यंत गेल्या 4 धावा खराब रणनीती पाहायला मिळत्या. मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल यात शंका नाही. पुढे निसा बॉल इथे मिस टायमिंग झालाय. क्षेत्रक्षक आहे तिथे यावेळेस देखील चुकी केली जाणार नाही. फलंदाज अजून एक होईल बाद. बॅक टू द आउट. थँक्यू डिच्या. पुढे एकदा पुढे लिसा बॉल पाहायला मिळतोय. हर्षद नवीन फलंदाज ट्रॅव्हल पैताराच्या आतमध्ये आता भरपूर उशिराने सलामी वीरचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. अर्थात मनोहरला पाहू शकाल 8 बॉल आणि 25 धावेवरती नाबादी पारी त्याची पाहायला मिळते आतापर्यंत या मॅच मध्ये. त्याच्या बॅट्समन मला वाटतं 3 षटकार आलेत आतापर्यंत. चांगली बॅटिंग लाईन पाहायला मिळते यावेळेस राय्या खराब बॉल राहिला इथे आला. इट इज अ वाईट. भरपूर चांगली मॅच भरपूर चांगले मॅच. झुबापट्टी बडाबा कुडसाबरे या दोन टीम मध्ये एक बिग फाईट मॅच पाहायला मिळते. खरं तर ही मॅच भरपूर चांगली. पुढे नेसा बॉल गॅप सिलेक्शन केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे यावेळेस मात्र आता मात्र चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत्या. त्या मोठ्या फलंदाजाला मात्र आता पुन्हा एकदा लास्ट एंडवरती आणून ठेवलंय. कारण आता इथून पुढे याच नवीन फलंदाजाला मात्र कुठेतरी डॉट बॉल फेकावे लागतील. इथून पुढे जर मनोहरला जर स्ट्राईक मिळाली ना तर त्याच्या बॅट्समधून अजून एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल. अजूनही बॉल शिल्लक असतील 2 बॉल शिल्लक असतील. कदाचित एक बॉल जरी अजून मनोहर खेळला तर षटकार नक्कीच पाहायला मिळेल. परंतु या बॉलवरती स्ट्राईक मिळेल का त्याला. आणि इथे विकेट. व्हॉट कॅच. जबरदस्त कॅच पाहायला मिळाले तिथे. एसटी रिस्काचं बॅकअप चांगलं पाहायला मिळाल्या. पहिल्या अटीला कॅच ड्रॉप झाली होती तिथे आणि तिथून एसटी रिस्काने बॅकअप दिला आणि येथे मोठी विकेट पाहायला मिळाली. आता शेवटचा बॉल शिल्लक पाहायला मिळतोय. 44 बनल्यात आणि या बॉलवरती षटकार आला तर 50 होतील आणि 51चं टार्गेट ठेवलं जाईल का झुमापट्टी क्रिकेट संघाच्या विरोधात पाहावा लागेल. तुषार न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खरं तर सलामीवीर मनोहर आपण पाहतोय मित्रांनो नॉन स्ट्राईक एंडवरती थांबवलं गेलंय. मागच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील थांबलं होता नॉन स्ट्राईक एंडवरती. परंतु इथून देखील आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटच्या बॉलमध्ये धाबा तरी येतील किती. 9 बॉलमध्ये 27 धावेवरती नाबाद त्याची खेळी पाहायला मिळते. वाट मॅच. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. मयूर गोलंदाज मार्कवरती पाहायला मिळतो. यावेळी शेवटचा बॉल होता आणि शेवटचा बॉल देखील इथे फेकलाय खराब आलाय.
इट इज व्हाईट. हा खरा बॉल राहिला इथे. शेवटच्या बॉल वरती म्हटलं होतं मोठा फटका येईल का, आणि तो मोठा फटका नक्कीच पाहायला मिळतोय. आणि ते ठोकलाय लांबडचक षटकार आणि धाबा धाव फलकावरती जाऊन पोचल्या टीमच्या तब्बल 51 धाबा. आणि या 52 धाब्यांचं टार्गेट ते म्हणजेच झुमापट्टी क्रिकेट संघाच्या विरोधात ठेवलं गेलं. भरपूर चांगली मॅच पाहायला मिळेल. जबरदस्त जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 52चं टार्गेट इथे ठेवलं. इथून पुढे जर हा षटकार वाचू शकला असता तर धाबा कमी राहिल्या असत्या, परंतु खराब गोलंदाजी पाहायला मिळाली मयूरच्या तिथे. आणि इथून पुढे बनवायला लागतील त्या म्हणजे झुमापट्टी क्रिकेट संघाला धाबा 24 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 52 धाबा. पाहणार आहोत टप्पलवाडी टीमचा संगणक आणि नाथपुरा जांभूळवाडी टीमचा संगणक. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधा आणि टॉस देखील करून घ्या. चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. बैतराच्या आतमध्ये पाहायला मिळत्या. खरं तर विचार केला तर हे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. बनवायच्या 24 बॉल मध्ये आणि या 52 धावा बनवायच्या आहेत. जोडी उतरले मैदानाच्या आतमध्ये प्रकाश आणि मयूर. खरं तर टॉस झाला इथे दोन टीम मध्ये. आणि टॉस कोण जिंकलाय? नाथखुळा जांभूळवाडी. आणि डिसिजन राहिला असेल फिल्डिंग. यस थँक्यू. पेंडिंग आहे का? यस थँक्यू. नक्कीच जाऊया मॅच मध्ये. आणि त्यानंतर नाथपुरा जांभूळवाडीचे खरं तर आमचे छोटे बंधू योगेश केवारी. खरं तर त्याचं देखील इथे आगमन झालंय. आज त्यांची मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल. खरं तर सातत्याने आपण पाहतोय असलेलं तर प्रेम आमच्यावरती नक्कीच पाहायला मिळत्या. जाऊया मॅच मध्ये. योगेश गोलंदाज टॅक वरती पहिलाच बॉल इथे उसळी पाहायला मिळालेली आहे. पंचाने सांगितलं की हा बॉल थोडासा बाहेर पाहायला मिळतोय आणि येतोय इडचं वाईट. सिद्धार्थ मित्र बडेन या मैदानावरती व्हाईट बॉल आतापर्यंत भरपूर गेले असतील. 4 दिवसामध्ये भरपूर व्हाईट बॉल गेलेत यात शंका नाही. यावेळेस अजून एक खरा बॉल. जसं म्हटलं होतं तसं अजून दुसरा बॉल देखील व्हाईट पाहायला मिळेल. येस या शंका नाही. ज्यावेळेस झुमापट्टी क्रिकेट संघ गोलंदाजी करत होता त्यावेळेस मात्र 5 व्हाईट बॉल फेकले होते. आणि इथून पुढे 2 तर झालेत. अजून किती होतील पाहावा लागेल.
येस, अगदी विचार केला तर मॅच भरपूर चांगले पाहायला मिळेल. हा पॅकर्सचा बॉल आणि इथे अजून एक व्हाईट बॉल. 3 बॉल मध्ये 3 व्हाईट. आणि व्हाईट एकच असेल, जी मेन व्हाईटची रेखा आहे ती व्हाईट मात्र कंपल्सरी असेल. फलंदाज सफल व्हाव की ना व्हावं, परंतु जी व्हाईटची रेषा आहे ती व्हाईट मात्र दिली जात्या. बॅक टू बॅक 3 व्हाईट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत नाही. पुन्हा एकदा मागच्या दिशेला उडवलाय बॉल, थांबणार नाही आणि येतोय त्या पाठी मागच्या दिशेला दर्जेदार झुमापट्टीचा चौकार. चौकार पाहायला मिळाला. 7 धाबा धाव फलकावरती 52चं टार्गेट. आणि इथून जर पुढे विचार केला तर कुडसावरे क्रिकेट संघाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण जुबापट्टी संघाने देखील पहिल्या ओव्हरमध्ये खराब गोलंदाजी केली होती. इथे पुन्हा एकदा पायामध्ये बॉल आणि त्या पाया बॉल मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. येतोय अजून एक दर्जेदार चौकार. 2 बॉल मध्ये 2 चौकार पाहायला मिळाल्या त्या मॅच मध्ये. थँक्यू सो मच डीजे. जाऊया मॅच मध्ये, जिथे मॅच रंगत आल्या. 11 धावा फलकावरती 2 बॉल झाले. 4 ओव्हरची हे मॅच आहे. आणि जर विचार केला तर कुडसावरे क्रिकेट संघाला मात्र लगेच 2 बॉलची पॅलेंट तिथे घेऊन खेळले, तरी सुद्धा 52चं टार्गेट ठेवला जुमापट्टी टीमच्या विरोधात. परंतु आता पुढे जर विचार केला तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. यावेळेस अजून एक आता चांगला बॉल राहिला इथे. चांगली गोलिंग पाहायला मिळते. 2 बॉलवरती 2 चौकार. पहिले 3 बॉल फेकले, अगदी 3 बॉल वाईट पाहायला मिळाले होत्या. आणि इथून पुढे जर विचार केला तर या मॅच मध्ये जर कुठे क्रिकेट संघाला वापसी करायची असेल तर एखादा विकेट मिळवावा लागेल. या 2 खेळाडूपैकी एक मोठी विकेट घ्यावी लागेल. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाही. मैदानाला गुदगुल्या करत बॉल निघून जायला येतोय दर्जेदार हा चौकार. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे. धोड धाबा या बॉलवरती पाहायला मिळाल्यात. अगदी विचार केला तर बॅश देखील भरपूर चांगली पाहायला मिळत्या. खरं तर कुडसावरे टीमचा मनोहर जो इष्टिरिष्काच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, त्याला जास्ती स्ट्राईक अजून मिळाले असते तर अजूनही धाबा चांगल्या पाहायला मिळाल्या. त्या स्कोर बोर्डवरती पर्यंत इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. बॉल थांबणार नाही. लेग बाईच्या धाबा इथे पाहायला मिळत आहेत. 4 धाबा आणि षटक संपलं इथे पहिला. आणि पहिल्या ओव्हरने तर धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात तब्बल 22 धाबा, 21 धाबा क्षमा असावी. 21 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. आणि या नेक्स्ट मॅच जर विचार केला ना तर सर्व प्रेक्षकांच्या नजरा या मॅच वरती पाहायला मिळतील. एका साईडला टीम नांदकुळा जांभूळवाडी तर दुसऱ्या साईडला टीम टप्पालवाडी. या 2 टीम मध्ये खरं तर टप्पालवाडी टीम कडनं भरपूर चांगले बॅटर पाहायला मिळतील. एका साईडला हरिदोरे असतील, सचिन वाघ, हरिचंद्र पोकळा असतील, तर नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाकडे पाहायला मिळतील हरीश केवारी, मारुती आगिवल्या. खरं तर विचार केला तर रोहन सराई देखील पाहायला मिळेल, एक बिग हिटर. ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल आज. खरं तर कुठेतरी विचार केला तर नांदकुळा जांभूळवाडीचे खेळाडू देखील थोडेसे मला कमी जाणवले जात आहेत. यात शंका नाही. रोहिदास अजूनपर्यंत दिसला नाही, कमतरता जाणवते रोहिदास केवारची.
कदाचित आलाही असेल, आमच्या नजरेच्या आड राहिला असेल, परंतु फरक पडणार नाही या जाव्या मॅच मध्ये. ओ यावेळेस अगदी एष्ट्या मिस करणारा बॉल होता. मला देखील असं वाटलं होतं की एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातील का, परंतु नाही, अगदी जवळून बॉल गेलाय, अगदी जवळून. एक बोट अंतर राहिला होता फक्त एष्ट्या उद्ध्वस्त होण्यासाठी. खराब गोलंदाजी नाही म्हणणार म्हणणार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 22 धावा फलकावरती. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. मिस टायमिंग शतरक्षक आहे आणि त्या पहिली शिकार पाहायला मिळत्या ती म्हणजेच खऱ्या अर्थाने गोलंदाजाने मिळवलेल्या अशोकने मिळवलेली ही ती पहिली विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. चांगलं संगीत पाहायला मिळालं आणि आपल्या बॅच मध्ये पुढे नीचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग झालाय. तिथे कॉलिंग नाहीये चांगली आडिया. पाहायला गेलं तर या बॉलवरती धावा घेतल्या जातील किती आणि जाऊन पोचल्यात या बॉलवरती धावा घेतल्या 2 धावा. या धावसंख्येचा आकडा थोडा पुढे पाहायला मिळतोय. 22 नाही तर 24 धावा फलकावरती. 24 धावा जोडिया. एक ओव्हर संपले, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. दुसऱ्या ओव्हरमधील देखील 2 बॉल झालेत. जबरदस्त मॅच खरं तर पाहायला मिळत्या. वाट गोलंदाजी, वाट फिल्डिंग, वाट बॅटिंग. पुणे इंडियन्सचा बॉल चुकीला माफी दिली जाणार नाही आणि येतोय लांबलचक षटकार. नेक्स्ट मॅच मध्ये भरपूर चांगला नांद पाहायला मिळेल. ते मॅच काटेकी टक्कर पाहायला मिळेल. ही देखील चांगली मॅच. इथे मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होता प्रयत्न केले नाहीये. कदाचित प्रयत्न केले असते तर एका हाताने ही कॅच कॅरी करू शकला असता क्षेत्ररक्षण पर्यंत नाही. या बॉलवरती आली एक सिंगल धाव. 31 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 31 धावा फलकावरती अजून 21 बनवायचे आहेत. 52चं टार्गेट आहे. अजून 21 बनवायचे आहेत. दुसरं षटक आपण पाहतोय खेळपट्टीवरती 2 बॉल शिल्लक असतील. इथून पुढे एखादा विकेट, एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल. आली सिंगल. या बॉलवरती सिंगल येईल या शंका नाही आणि ते थोडस पाहायला गेलं तर एकच धाव या बॉलवरती पाहायला मिळत्या. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग पाहायला मिळतोय. बघा तिथे तरी विचार केला तर इष्टिरक्षकाच्या डोळ्यावरती सूर्य देवता आला होता. त्यापर्यंत प्रयत्न देखील केले नाही. थोडं स्वतःला सावरला आणि थांबला आणि इथून पुढे जर विचार केला तर या बॉलवरती 1 धाव पाहायला मिळाल्या. आता समीकरण जर पाहायला मिळेल तर 12 बॉल आणि बडवायच्यात 19 धावा. तुषार गोलंदाज पार्कवरती पाहायला मिळतोय. खरं तर कुडसावरे क्रिकेट संघाकडनं आता 12 बॉल आणि बडवायचे आहेत 19 धावा. खरं तर कालच्या दिवसामध्ये खरं तर सामरी क्रिकेट संघाच्या विरोधात नशिबामध्ये भरपूर धावा होत असतील. 2 मॅच मध्ये भरपूर धावा झाल्या होत्या. अगदी 77 धावांचं लक्ष ठेवलं होतं लांबाचीवाडी क्रिकेट संघाने आणि 24 बॉलमध्ये 77 बडवायच्या होत्या. त्या धावा देखील 20 बॉलमध्ये चेस केल्या होत्या सामरी क्रिकेट संघाने.
सांभारी क्रिकेट संघाने ती मॅच भरपूर चांगली पाहायला मिळाली होती या. बघा 20 बॉल मध्ये 77 धावा चेस करणं सोपं काम नाही या. इथे बिग हिट पाहायला मिळतोय. थांबणार नाही या बॉल जाऊन पोचलाय सरळ लांबलचक षटकार. नेक्स्ट मॅच पाहणार आहोत. टॉस जिंकलाय नांदकुळा जांभूळवाडी क्रिकेट संघाने प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रण केलाय टप्पालवाडी क्रिकेट संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. यावेळेस खराब बॉल पाहायला मिळतोय आणि दोन्ही टीमला विनंती करेन जिथे खेळाडू कक्ष आयोजकांनी उपलब्ध करून ठेवलाय तिथे दोन्ही संघाला विनंती करेन तिथे आपण जाऊन सापायचं आहे. हे मॅच संपल्यानंतर मात्र नक्कीच टप्पालवाडी क्रिकेट संघाने मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. जबरदस्त मॅच. 11 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. 40 बनल्यात. 11 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. हे मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल का? ओहो यावेळेस सोने पे सुहागा आलाय नो बॉल आणि नेक्स्ट बॉल असेल फिर हिट. काय घडतंय बैतराच्या आतमध्ये कदाचित जणू काय असं वाटलं होतं की जुमापटी क्रिकेट संघाची एक विकेट गेल्यानंतर असं वाटत होतं की आता टीम थोडीशी बॅकफुटला पाहायला मिळेल पण थोडा या तसं घडलं नाही. रंजन आला. रंजनच्या बॅट्समध्ये देखील चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. खरं तर सलामीचा फलंदाज देखील अजून पाहायला मिळतो नॉन स्ट्राईक हिटवरती. त्याच्या बॅट्समधनं देखील भरपूर चांगल्या धावा पाहायला मिळाल्यात. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप सिलेक्शन आहे तिथे क्षेत्ररक्षक होता पर्यंत दूरवर लायलाय बॉल आणि येतोय अजून एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. खरं तर विचार केला तर एकापेक्षा एक आज बल्लाटी संघ पाहायला मिळतील यात शंका नाही या. आज खरं तर जुमापटी क्रिकेट संघ एकाच गावाच्या 2 संघ पाहायला मिळतील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये. इथून पहिला जर विजेता मिळवता जवळपास येऊन ठेपले जुमापटी रंजनची टीम आणि इथून पुढे बडवायच्या आता जोडी 7 धाव्यांची गरज. भरपूर चांगले मॅच पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु या बॉलवरती धाव मात्र घेतली जाईल. एक सिंगल धाव आणि तिथे खराब थ्रो पाहायला मिळालाय. कदाचित गोलंदाजाकडनं देखील बॉल कॅरी करता आला नाही आणि तिथून या बॉलवरती धावा घेतल्या गेल्या 2 धावा. आता 9 बॉल आणि बडवायच्यात 5 धावा. सकाळच्या सत्रामध्ये ही बिग हिट मॅच पाहायला मिळत्या. जबरदस्त मॅच पाहायला मिळत्या. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी फलंदाज या बॉलवरती मॅच फिनिश करण्याचा इरादा होता परंतु थोडा या षटकार आला असता तर मॅच फिनिश झाली असती या बॉलवरती परंतु अजून 8 बॉल आणि 4 धाव्यांची गरज. रचलं जाईल का क्रिकेटचं नवीन रणसंग्राम? इथून पुढे जर प्रत्येक बॉलवरती विकेट डॉट जर बॉल आल्या तर मॅच बनेल ते मित्र बनेल कुठसावडे क्रिकेट संघासाठी या परंतु ते काम केलं जाईल का? इथे आलाय डॉट. इथे विकेट. फलंदाज बॅक टू डगआउट. गडीव बॅटर बैदराच्या आतमध्ये नंदूला पाहतोय. या जोडी 4 धाव्यांची गरज. इथे चांगला फटका खेचायचा होता परंतु व्यवस्थित संपर्क पाहायला मिळत राहिला आणि इथून पुढे जर मॅचचा विचार केला तर षटक संपलं इथे तिसरा आणि आता समीकरण जर पाहायला गेलं तर 6 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. अजून मॅच बनेल इथे कुडसावडे क्रिकेट संघासाठी परंतु गोलंदाजी चांगली केली जाईल का? आणि या टप्पालवाडी टीमचा 12वा प्रतिनिधी आणि या नांदकुळा जांभूळवाडी टीमचा 12वा प्रतिनिधी व्यासपीठाशी संपर्क साधा. आपल्याकडे इलेक्ट्रिक वस्तू कुठलीच नको आहे. लक्ष असू द्या. आपल्याकडे इलेक्ट्रिक वस्तू कुठलीच नको या 12व्या प्रतिनिधीकडे या आणि ता पॅनल्टी दिली जाईल यात शंका नाही या. जसे मॅच स्टार्ट होईल तसे दोन्ही टीमचे 12वे प्रतिनिधी या व्यासपीठावरती येऊन थांबायचं. परंतु जाऊया मॅच ही देखील थोडीशी रंगत पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये बनवायच्या 3 धावा. हर्षल पाहायला मिळतोय इथे. बॅक टू बॅक 3 डॉट आले तर मॅच इथे बनेल कुटसावडे क्रिकेट संघासाठी
आणि इथून पुढे जर विचार केला तर बघा ना जवळपास 3 ओव्हरमध्ये जुमापट्टी क्रिकेट संघाने या धावा बडवत आल्यात 3 ओव्हरमध्ये, परंतु आता अजूनही 6 बॉलमध्ये बडवायच्या 3 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट आली तर मॅच बडेल त्या. पुणे लाईन्सचा बॉल आणि ते विकेट. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट पाहायला मिळाल्या. गरज नव्हती या फटक्याची. आता मात्र निर्माण दडपणा निर्माण प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज पाहायला मिळेल हेमंत. 6 बॉल आणि 3 बडवायचे आहेत. 5 बॉल आणि 3 बडवायचे आहेत. शबासावी 3 बॉलमध्ये बनवायच्या 5 बॉलमध्ये बनवायच्या 3 धावा. रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल आणि या मॅच विनिंग फटका पाहायला मिळतोय. आणि खरं तर पहिल्या मॅच मध्ये खरं तर विचार केला तर पहिला सामना विजेता प्राप्त केला तो म्हणजेचा जुमापट्टी क्रिकेट संघाने. चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली, परंतु कुडसावरे क्रिकेट संघाचा जर विचार केला तर त्यांचे प्रयत्न थोडेसे कमी पाहायला मिळाले. त्या इथून पुढे जुमापट्टी क्रिकेट संघाने विजेता प्राप्त केला. आणि चला जुमापट्टी टीम आपण डगआउट लगेच खाली करायचंय आणि इथून